जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून सांगलीतील आयर्विन पुलावरील कृष्णा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे। वाढत्या पाण्यामुळे कृष्णा नदीवरील जुना बंधारा व म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे 25 जवानांचे पथक सांगलीत दाखल झाले असून आवश्यक बचाव साहित्यांसह शहरातील पूरप्रवण भागांची पाहणी करण्यात आली आहे। पूर परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करता यावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती पथक प्रमुख इन्स्पेक्टर संजय कुमार मोरिया यांनी दिली। प्रशासनाने नागरिकांना नदीपात्राजवळ जाणे, पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करणे तसेच धोकादायक कृत्य टाळण्याचे आवाहन केले आहे। मात्र आयर्विन पुलावर पाणी पातळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून काही युवक नदीपात्रात उड्या मारताना तसेच जुना बंधारा परिसरात मासेमारी करताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नसला तरी सततच्या पावसामुळे कृष्णा नदीत पाण्याची आवक वाढत आहे। त्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस व एनडीआरएफ यंत्रणा सज्ज असून पूरपट्ट्यातील नागरिकांना सतर्कतेच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सुरू